धन्यवाद कुलकर्णी सर। यापुढील पारितोषिके माननीय संस्थेचे माननीय सहशिक्षक श्री वाळिंबे सर यांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। जोशी सोहम सुहास, कैलासवासी सौ भाग्यश्री वसंतराव मराठे, कैलासवासी श्रीमती सरस्वती कोठारे, कैलासवासी श्री सीताराम भद्रे, कैलासवासी श्रीमती तुळसाबाई काळे, कैलासवासी सौ सुप्रिया देव, कैलासवासी श्री मधुसूदन काका, कैलासवासी श्री दिवाकर विष्णू फडके, कैलासवासी श्री गोपाळ वामन देव यांचे स्मरणार्थ तसेच श्री कृष्णाजी विनोद, श्री मनोहर लक्ष्मण जोशी, श्री मनोहर गणेश आरेकर व सौ वसुधा प्रवंदे यांच्याकडून इयत्ता 10वी गणित विषयात प्रथम हे पारितोषिक पण विभागून आहे कुमार जोशी सोहम सुहास, कैलास श्रीमती पद्माबाई वासुदेव वाघुळदे यांचे स्मरणार्थ। इयत्ता 10वी पूर्व शाळेतून गणित विषयात प्रथम हे पारितोषिक पण विभागून आहे कुमार सोहम सुहास, कैलासवासी श्रीमती शैलजा शंकर कुलकर्णी यांचे स्मरणार्थ। इयत्ता 10वी गणित विषयात प्रथम विद्यार्थी कुमार जोशी सोहम सुहास, कैलासवासी श्री दिनकर कृष्णा देवधर यांचे स्मरणार्थ। इयत्ता 10वी गणित विषयात प्रथम हे पारितोषिक पण विभागून आहे कुमार जोशी सोहम सुहास, श्री मुकुंद जोशी यांच्याकडून कुमार जोशी सोहम सुहास। इयत्ता 10वी शारीरिक शिक्षण विषयात पूर्व शाळेतून प्रथम हे पारितोषिक पण विभागून आहे महामानव आशावा जाधव पारितोषिक। इयत्ता 10वी शारीरिक शिक्षण विषयात प्रथम हे पारितोषिक पण विभागून आहे कुमारी मयागडे तन्वी केशव, श्री मुकुंद जोशी यांच्याकडून। इयत्ता 10वीतील अष्टपैलू खेळाडू हे पारितोषिक पण विभागून आहे कुमारी मयागडे तन्वी केशव, श्रीमती माजी मुख्याध्यापिका श्रीमती रजनी वाडवेकर यांच्याकडून। धन्यवाद वाळिंबे सर। इथून पुढील बक्षिसे माननीय पदवीधर यांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करते। इयत्ता 10वी शारीरिक शिक्षण विषयात पूर्व शाळेतून प्रथम विभागून महामानव आशावा जाधव पारितोषिक कुमारी जालगावकर अन्वेषा अशोक। इयत्ता 10वी शारीरिक शिक्षण विषयात प्रथम कुमारी जालगावकर अन्वेषा अशोक, श्री मुकुंद जोशी यांच्याकडून। इयत्ता 10वीतील अष्टपैलू खेळाडू विभागून कुमारी जालगावकर अन्वेषा अशोक, श्रीमती रजनी वाडवेकर यांच्याकडून। कुमारी पवार काव्यांजली संतोष, यापुढील पारितोषिके श्री दामले सरांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती। श्री दामले सर। कुमार कस्तुरे हरीश तानाजी, इयत्ता 9वी वार्षिक परीक्षेत 45% कमी मार्क मिळवून पास झालेला विद्यार्थ्यांतून इयत्ता 9वी व 10वी कमीत कमी वाढीव टक्क्यांनी पास होणारा विद्यार्थी श्री अशोक द पणसपे यांच्याकडून कुमार कस्तुरे हरीश तानाजी।
कुमारी पेडणेकर संचिता सीताराम इयत्ता 9वी वार्षिक परीक्षेत 45% कमी मार्काने पास झालेल्या विद्यार्थ्यांतून इयत्ता 9वी व 10वी जास्तीत जास्त वाढीव टक्क्यांनी पास होणारे विद्यार्थी श्री अशोक द परांजपे यांच्याकडून कुमारी पेडणेकर संचिता सीताराम। धन्यवाद आम्ही सर। यापुढील पारितोषिके श्री पराडकर सरांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। ही स्कॉलरशिपची पारितोषिक आहे। बालमंदिर विभागाचे सहचिटणीस श्री पराडकर सर यांनी ही पारितोषिके द्यावी। इयत्ता 8वी स्कॉलरशिपचा विद्यार्थी आहे। सॉरी माफ करा, हे पारितोषिक आहे कुमार लोंढे चेतन आबा इयत्ता 9वी वार्षिक परीक्षेत 45% किंवा त्यापेक्षा कमी मार्क मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वी अधिकतम घन वर्गाने उत्तीर्ण विद्यार्थी श्री अशोक द परांजपे यांच्याकडून कुमार लोंढे चेतन आबा। इयत्ता 8वीतून स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी कुमार गोताळ वेद नरेंद्र शिक्षण प्रसारक मंडळ मालाड यांच्याकडून। धन्यवाद पराडकर सर। यापुढील पारितोषिक श्री केदार वाडे सर यांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो। श्री केदार वाडे सर त्यांनी शांत बसायचे। कुमारी चव्हाण स्वरा रविकांत इयत्ता 5वीतून स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थिनी शिक्षण प्रसारक मंडळ मालाड यांच्याकडून। धन्यवाद वाडे सर। यापुढील पारितोषिके आपल्या मुख्याध्यापिका श्रीमती अडुलकरबाईंनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। कुमारी पवार वैष्णवी प्रकाश इयत्ता 5वीतून स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थिनी शिक्षण प्रसारक मंडळ मालाड यांच्याकडून। कुमार कोसुगडे मयूर राजू इयत्ता 5वीतून स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी शिक्षण प्रसारक मंडळ मालाड यांच्याकडून।
व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण गुणी विद्यार्थ्यांना पारितोषिके दिलेली आहेत, तेव्हा आपल्या सर्व मान्यवरांसाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया. इथून पुढे कार्यक्रमाचे सूत्रे मी विजया पाटील यांच्या हाती सोपवत आहे. धन्यवाद सर्वांनी पुन्हा एकदा माझ्यातर्फे जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या अशा प्रकारे वाजवायला सांगितलं की त्याच्यानंतर खूप मन लावून आपल्याला महत्वाचा कार्यक्रम ऐकायचा आहे, त्याच्यासाठी आपण नोंदलेलो आहोत. कर्तृत्वाच्या पावलांनी गाठी शिकणे यशाची आपण सारी, तुमच्या प्रेरणेचे बोल ऐकण्या आसुसली आमची ही उत्कर्ष नगरी. उत्कर्ष नगरीच्या या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते उत्तम कार्यक्रम आपल्या समोर आदर्श निर्माण करणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर सौ उत्कर्षा कुलकर्णी ठाकरे यांना. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग, आता गुड आफ्टरनून व्हायची वेळ आलेली आहे, बट तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आणि मला आणि माझ्यातर्फे शाळेला वडुकेबाईंना, मेंदळे सरांना आणि सगळ्या माननीयांना ज्यांनी मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि तुमच्याशी माझ्या मित्रमैत्रिणींशी सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभारी आहे. प्रमुख पाहुण्यांचं भाषण किंवा प्रमुख पाहुणा किंवा पाहुण्या एवढ्या सगळ्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमानंतर उभे राहून आपल्याला भाषण देणार म्हटल्यानंतर अर्धी जनता पेनायला लागते, अर्ध्या जनतेचे डोळे मिटतात. डोंट वरी, मी पण त्या पेनायलांमधलीच एक होते, परंतु मी आज तुम्हाला भाषण द्यायला किंवा तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे सांगायला बिलकुल आलेलं नाही. त्याच्यासाठी तर आपल्या स्टेजवर जे 5 उत्तम विद्यार्थी आहेत आणि जे गुणवान विद्यार्थी पश्चिम शाळेचे विद्यार्थी आहेत आणि मीही ह्याच परिसरात शाळेत आणि ह्याच सभागृहामध्ये बक्षीस स्वीकारले आणि त्यामुळे मला जेव्हा पहिल्यांदा बाबांनी सांगितलं की तुला असं प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेलं आहे, त्यावेळेला एका क्षणाचाही विलंब न लावता मी लगेच हो म्हटलं आणि मला खूप आनंद वाटतोय. आणि मला असं वाटतं की जेव्हा मी प्रेक्षकांमध्ये बसले होते 17 वर्षांपूर्वी, तेव्हा मला स्वप्नातही कधी आलं नव्हतं की मला प्रमुख पाहुणे म्हणून मी इथे उभा राहून तुम्हाला बक्षीस देण्याची संधी मिळू शकेल. आणि त्यासाठी ही संधी मला दिल्याबद्दल आणि तुमच्याशी संवाद साधून तुमचा कौतुक समारंभ मला बघण्यासाठी इथे बोलवल्याबद्दल मी शाळेचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानते आणि मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते मला ही संधी मिळाल्याबद्दल. तर आज आपण इथे 10वीच्या गुणवान विद्यार्थ्यांचा, स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा साजरा करण्यासाठी इथे आलेलो आहोत. पण जी गोष्ट मला खरोखर मनापासून आवडली, आता एक साधारण 1 तासाभरापासून इथे बक्षीस समारंभाचा, बक्षीस वाटपाचा सोहळा चालू आहे, पण जी गोष्ट मला मनापासून आवडली ती म्हणजे 95 मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यापासून 45 मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि वाढीव मार्कांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांचे इथे कौतुक झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी सगळ्या 35 मार्कापासून 95 मार्क मिळवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तर जोरदार टाळ्यांनी
आहे. आणि ज्या लोकांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना आर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्या लोकांना कलेमध्ये भाषेमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी भाषेचा विचार केला पाहिजे. ऑफकोर्स मी असं कधीच सांगणार नाही तुम्हाला की तुम्ही तुमच्या पालकांचा किंवा मोठ्यांचा आदर करू नका किंवा कुणा त्यांचं ऐकू नका. पण एक गोष्ट मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा की कुणाचाही उपदेश हा डोळ्यावर आणि कानांवर पट्टी बांधून कधीच ऐकू नका. आपला जो संदेश आपल्याला मिळतो तो आपण सगळ्यांकडून घ्यायचा असतो, परंतु आपल्यासाठी तो संदेश किती उपयुक्त आहे आणि आपण त्या संदेशाचा किंवा त्या ऍडवाइसचा कसा पूर्ण उपयोग करून घेऊ शकतो हे आपण स्वतः ठरवायचं असतं. हीच गोष्ट तुम्हाला पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे आज. तर असंच काय होतं, वर्ग भरलेला असतो आणि 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग असतो आणि दिवाळीची सुट्टी सुरू व्हायच्या आधी गुरुजी टीचर मुलांना विचारतात. त्यांना वाटतं की विचारावं, बघूया आपल्या मुलांच्या काय इच्छा आकांक्षा आहे, कुणाला काय व्हायचंय म्हणून ते विचारतात. की पहिल्या दुसऱ्या बेंचवर बसलेल्या मुलांपासून सुरू करतात की सांग मला तुला काय व्हायचंय पुढे मोठं होऊन. कोण म्हणतो मला डॉक्टर व्हायचंय, दुसरा एक विद्यार्थी म्हणतो मला इंजिनियर व्हायचंय, कोण म्हणतो मला ऍस्ट्रोनॉट व्हायचंय. सगळ्यांची इच्छा आकांक्षा बघून गुरुजी एकदम इम्प्रेस होतात. गुरुजी म्हणतात ठीक आहे, मागच्या बेंचवरच्या मुलांचं काय चाललंय त्यांच्याकडे जरा बघूया, त्यांच्याकडे त्यांनाही जरा विचारूया. मागच्या बेंचवरच्या मुलाला उभं करतात आणि विचारतात की सांग मला तुला काय व्हायचंय. तर त्या मुलाला हा थोडा प्रॉब्लेम असतो बोलण्यामध्ये. तो र ला लो म्हणतो. तर सगळे अगदी काय बघत असतात, हा काय बोलणार. तेवढ्यात मागच्या बेंचवर एकदम खळखळी बोबड्या आवाजात उत्तर येतं, सर मला मार्केटिंग मध्ये MBA करायचंय. सगळे जण हसायला सुरुवात करतात. सगळ्यांना टीचर शांत करतात, मुली शांत करतात, असं हसायचं नाही आपण. पण त्याला विचारतात की मार्केटिंग साठी बोलण्याची कला अवगत असणं खूप इम्पॉर्टंट असतं. तुला कदाचित स्पीच थेरपी पण लागू शकते. मग तुला कसं काय वाटतं की तू मार्केटिंग मध्ये MBA करशील. तो म्हणतो सर MBA करणार तर मार्केटिंग मध्येच करणार, नाही तर नाही करणार. सर म्हणतात ठीक आहे बघूया, हा तर खूप ऍम्बिशियस मुलगा आहे. मग सिमिलर इंटरेस्ट असणाऱ्या मुलांना बोलवतात आणि गुरुजी टेस्ट घ्यायचं ठरवतात, छोटीशी प्रॅक्टिकल टेस्ट. तर ते गुरुजी काय करतात की असं 5-6 विद्यार्थ्यांना, स्कॉलर विद्यार्थ्यांना आणि या बोबड्या बॅक बेंचरला सगळ्यांना मिळून एक टास्क देतात, एक असाइनमेंट देतात आणि त्यांना सांगतात की ठीक आहे, ह्या तुम्हाला मी 100 रामायणाच्या प्रती देणार आहे आणि एका आठवड्यामध्ये जो सर्वात जास्त प्रती लिखेल त्याच्यामध्ये खरं टॅलेंट आहे असं आपण समजायचं. सगळेजण टास्क घेतात, सगळेजण आपापल्या रिक्षाच्या रामायणाच्या प्रती घेऊन जातात आणि सुरुवात करतात नेक्स्ट डे पासून. कोण शेजारी पाजारी जातो विकायला, कोणी दुसऱ्या शाळेत जातो, कोणी कुठे अजून कुठे जातो, कोणी मार्केटमध्ये जातो आणि आपापल्या परीने त्या रामायणाच्या प्रती विकायला चालू करतात. एका आठवड्यानंतर गुरु सगळ्यांना बोलवतात आणि विचारतात प्रत्येकाला काय रे किती प्रती लिखल्यात, कुणी कुणी किती प्रती लिखल्या ते सांगा. तर कोण म्हणतं सर 8 लिखल्या, कोण म्हणतं 10 लिखल्या, कोण म्हणतं 15 लिखल्या. सगळे स्कॉलर मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी कोणीही 20च्या वर प्रती लिखल्या नव्हत्या. मग सर त्या बोबड्या बॅक बेंचरला विचारतात की काय रे तू किती प्रती लिखल्यास. तर तो अगदी छाती ठोकून अभिमानाने सांगतो सर 100च्या 100 प्रती लिखून आलोय मी. कसं काय शक्य आहे, तू 100 प्रती कशा काय लिखल्यास. सर विचारतात काय तू काय स्ट्रॅटेजी केलीस, काय युक्ती लढवलीस, काय केलंस, कुठलं बुक वाचलंस का, की कुठलं काय पुस्तक वाचलंस, काय युट्यूब व्हिडिओ बघितलास का, काय केलंस काय. तो म्हणाला सर मी असं काय केलं. तो म्हणाला मी फक्त गेलो, लोकांच्या दारात गेलो, बेल वाजवली, लोक बाहेर आले,
सांगितलं हे रामायण आहे, विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायचे नको नको नको, तू वाचून नको दाखवस की विकत घेतो. आणि असं करत 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 त्याने 100च्या 100 प्रती विकल्या. आता तुम्ही मला सांगा मित्रांनो, बोबडपणा हा त्याचा वीकनेस आहे की स्ट्रेंथ आहे? येस. दाबून ठेवली असती तर स्ट्रेंथ राहिली असती नाही. आता ह्या गोष्टीतून तात्पर्य काय आहे? कोणी मला तात्पर्य सांगू शकेल या गोष्टीचं काय आहे? कोणी? काय वाटतं तुम्हाला की या गोष्टीतून तुम्ही काय शिकलं पाहिजे? बरं ठीक आहे, मी तुम्हाला सांगते या गोष्टीचं एक सिंपल तात्पर्य असं आहे की आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी वेगळेपण असतं. आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी युनिक क्वालिटी असते. आणि मित्रांनो, तुम्ही जेव्हा ती युनिक क्वालिटी तुमच्यातलं वेगळेपण ओळखाल त्यावेळेला तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने तुम्ही एन्जॉय करू शकाल. मार्कशीट वरचे टक्के आणि अकॅडमिक सक्सेस हे खूप इम्पॉर्टंट आहे, पण त्याबरोबरच आपण आयुष्य कसं जगलं पाहिजे आणि आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये आयुष्य जगण्यात इंटरेस्ट आहे, आपल्या आयुष्याचं ध्येय काय असलं पाहिजे, आपण कुठल्या डिरेक्शन मध्ये काम केलं पाहिजे, हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण आयुष्य एन्जॉय करू शकतो. आणि ज्या वेळेला तुम्हाला हे कळेल त्यावेळेला ते फिलिंग प्लीज कधी सोडू नका, ते कधी मिस करू नका. आणि जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला कशामध्ये रुची आहे, कशामध्ये तुमची स्ट्रेंथ काय आहे, त्यावेळेला ती तुमची ओळख बनवा आणि त्याचा सातत्याने ध्यास करा आणि सातत्याने प्रॅक्टिस करून त्या डोमेनमध्ये त्या क्षेत्रामध्ये मास्टरी कमवा. आणि त्यावेळेला तुम्हाला जेव्हा कोणीही थांबवू शकणार नाही त्या क्षेत्रामध्ये उच्च स्तरावर जाण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की ताई तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगते, जगामध्ये उच्च स्तरावर पोहोचा हे ते, पण जगात उच्च स्तरावर पोहोचणं म्हणजे काय आणि आपण कसं काय शक्य आहे सगळ्या जगात उत्तम होणं आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये? तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते की जागतिक स्तरावर आपण आपल्या अभिमान वाटतो, आपल्या शिक्षकांना ज्या दिवशी आपला अभिमान वाटेल त्या दिवशी आपण आयुष्याच्या परीक्षेमध्ये पास झालेलो आहोत आणि आता कुठलीही परीक्षा आपल्याला वर जाण्यापासून थांबवू शकणार नाही. मला वाटतं खूप हेवी झालं आहे, पण थोडंसं इंटरेस्टिंग टॉपिक कडे वळूया. मला करून सांगू शकतो इकडे वर्ल्ड कपची मॅच कुणी कुणी पाहिली? सगळ्यांनी पाहिली इकडे वर्ल्ड कपची मॅच, राईट? आणि आता मला कळलं की सगळ्यांनी वर्ल्ड कपची मॅच बघितली. आता अजून एक प्रश्न, 30 बॉल मधून 30 रन करण्याचा जेव्हा क्षण आला होता त्यावेळेला किती जणांना वाटलं की आपण जिंकू किंवा इंडिया मॅच जिंकेल? अरे वा, एवढे बॉक्सर बहुतेक रोहित शर्माला पण नसतील. खूप आनंद झाला एवढे महत्वाचं आमच्या बघून. पण मित्रांनो एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की जर त्यावेळेला बहुतेक भारतीयांसारखं बऱ्याच भारतीयांसारखं जर आपल्या टीमच्या मेंबर्सनी टीमच्या खेळाडूंनी सुद्धा असंच डिसाईड केलं असतं की 30 बॉल मध्ये 30 रन कसं शक्य आहे, साऊथ आफ्रिकेसारखी इतकी इम्पॉर्टंट इतकी तगडी टीम आपल्या समोर आहे, कसं काय शक्य आहे त्यांना हरवणं, आणि गेली ही मॅच आपल्या हातून गेली, आता नेक्स्ट वर्ल्ड कपला परत ट्राय करू, नेक्स्ट वर्ल्ड कप पर्यंत काही चान्स नाही, असं जर हताश होऊन आपल्या टीमने किंवा आपल्या खेळाडूंनी प्रयत्न करणं सोडलं असतं तर आज आपल्या हातात वर्ल्ड कप असता नाही. प्रत्येक बॉल सोबत संपूर्ण 140 करोड भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन त्या काळामध्ये त्या प्रत्येक बॉल टाकताना आपल्या सगळ्या बॉलर्सनी खेळाडूंनी तो संयम बाळगला. ती खूप मोठी शिकवण आहे आपल्यासाठी आणि ते खूप मोठं इन्स्पिरेशन आहे आपल्यासाठी. आणि असंच आयुष्याच्या कठीण काळामध्ये संयम ठेवून डोकं शांत ठेवून आपण कुठला आणि कशा प्रकारे योग्य डिसिजन घेऊ शकतो ही आपल्याला सगळ्यात मोठी शिकवण आपल्या वर्ल्ड कपच्या किस्सातून किंवा वर्ल्ड कपच्या उदाहरणातून घेतली पाहिजे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकते की
ही सगळी शिकवण आपण आत्मसात करण्यासाठी एक अतिशय उत्तम उपाय म्हणजे खेळामध्ये रुची दाखवणे. मी असं म्हणत नाहीये की आपण ऑलिम्पिक्स मध्ये जाऊन गोल्ड मेडल जिंकलं पाहिजे, पण खेळ आपल्या आयुष्याचा हिस्सा कायम बनवून ठेवणं, स्पोर्ट्स आपल्या आयुष्याचा हिस्सा कायम बनवून ठेवणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण खेळामध्ये आपण जी हार जीत एक्सपिरियन्स करतो, जिंकल्यानंतर जो आनंद एक्सपिरियन्स करतो आणि हरल्यानंतर परत जिंकण्यासाठी नेक्स्ट गेम मध्ये जिंकण्यासाठी जे मोटिवेशन एक्सपिरियन्स करतो ते आपल्याला कुठल्याही दुसऱ्या एक्सपिरियन्स मधून मिळत नाही. आणि म्हणूनच खेळाडू आपण खेळ पारंगत होण्यासाठी खेळू शकतो, ज्याच्यामध्ये इनर टॅलेंट आहे ते खेळतातच, पण खेळ मुख्यतः स्पोर्ट्समॅनशिप आपल्यामध्ये आत्मसात करण्यासाठी, एक खेळाडू वृत्ती आपल्यामध्ये आत्मसात करण्यासाठी खेळणं हे अतिशय गरजेचं आहे. आपण कुठलीही मॅच खेळतो, कबड्डीची मॅच खेळतो किंवा क्रिकेट मॅच खेळतो, जर सपोज आपण हरलो तर आपण पहिली गोष्ट काय करतो, समोरच्या जिंकणाऱ्या टीमला जाऊन कॉंग्रॅच्युलेट करतो किंवा त्यांच्या पाठीवर थाप मारतो. त्यामुळे हार ऍक्सेप्ट करणं, जिंकलेल्या व्यक्तीचं कौतुक आणि रिस्पेक्ट करणं आणि आपण कुठे चुकलो आणि आपण पुढच्या वेळेला कसं इम्प्रूव्ह होऊ शकू हे शिकण्यात इंटर स्कूल आणि स्टेट लेवल फुटबॉल प्लेयर सुद्धा आहे. आपल्याला खेळाचं महत्व हार्दिक कदाचित सांगू शकेल आणि त्याच्या उदाहरणातून आपण शिकूच, पण खेळामध्ये आपल्याला स्पोर्ट्समॅनशिप डेव्हलप करण्याबरोबर अजून एक गोष्ट एक्स्ट्रा, फ्रेंडशिप. आणि आयुष्यामध्ये फ्रेंडशिप हे अतिशय इम्पॉर्टंट नातं आहे. आज तुम्ही 10वी-9वी-10वीची मुलं आहात आणि त्याच्यानंतर पुढे 10वी नंतर कॉलेजला जाल, पुढे तुम्हाला नोकऱ्या लागतील आणि त्याच्यानंतर तुम्ही खूप लोकांना भेटाल, जगात खूप लोकांशी तुमचा संपर्क येईल, पण बालपणीचे मित्र, बालपणीची मैत्री ही अतूट नातं असतं आणि ते दुसऱ्या कुठल्याही नात्यापेक्षा कमी नसतं. आणि आपण मैत्रीमध्ये ज्या गोष्टी एक्सपिरियन्स करतो त्या आपण दुसऱ्या कुठल्याही नात्यामध्ये एक्सपिरियन्स करू शकत नाही. म्हणून मला तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की तुमचे बालपणीचे, शाळेतले, कॉलेजले जे काही मित्र असतील त्यांच्याशी मैत्री कायम ठेवा आणि आयुष्यात असे मोजके मित्रही असले पाहिजे ज्यांना तुम्ही जीवाला जीव लावू शकता आणि जे तुमच्या जीवाला जीव लावू शकतील. सो जाता जाता एक गाणं आठवतंय मला. आपल्यापैकी 3 इडियट्स किती लोकांनी बघितलंय? 3 इडियट्स मध्ये एक गाणं आहे, गिव्ह मी सम सनशाईन, गिव्ह मी सम रेन, गिव्ह मी अनदर चान्स टू ग्रो अप वन्स अगेन. आता मला आन्सर मिळणार नाहीये, पण मला इथे येऊन मला तुमच्याशी बोलण्याबद्दल मी या शाळेची पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहे आणि हे खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तसंच स्वतःमध्ये वेगळेपणासाठी लढा हे प्रेरणा त्यांना मिळालेली आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्यानंतर ज्याच्या कर्तृत्वाचा हात आभाळाला घेतात तो माणूस यशस्वी होतो, पण आभाळाला हात घालून सुद्धा त्याचे पाय जमिनीवर असतात तोच खरोखर मोठा माणूस होतो, असे हे तेजस व्यक्तिमत्व असणारे अभ्यासक संशोधक डॉक्टर श्री हार्दिक ठाकर यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. अच्छा, मी आहे ना स्टार्ट करणार मी फक्त एक छोटा डिस्क्लेमर देतो. माझं मराठी एवढं स्ट्रॉंग नाही तुमच्या सगळ्यांसाठी, ओके? तर मी मिक्स करणार हिंदी, मराठी, इंग्लिश, ओके? चालेल ना? आणि बी अ व्हेरी शॉर्ट स्पीच, फक्त 2-3 मिनिटं बोलणार मी, ओके? तर आता सगळ्यात तुम्ही आता बघितलं वर्ल्ड कप मॅच पाहिजे ना, खूप पार्टी केली आपण नंतर, बरोबर? एन्जॉय केलं, खूप मजा केली, रस्त्यावर आलो, नाचलो. This is one example.
सेकंड एक्झाम्पल मॅडमनी मला सांगितलं बरं की चंद्रयान मिशन तुम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं ना टीव्हीवर स्कूलमध्ये, राईट? सर, अराउंड these two stories, what was the learning? Can anyone tell me? Proud moment for all of us, right? Yes. India World Cup जिंकली. India's moon so many times we failed, right? Yes. Agree? Chandrayaan mission आपण बघितलं. One of the proudest moments for us, right? As Indians. आधीच्या चंद्रयान मिशन मध्ये काय झालं होतं? फेलियर, राईट? आता मी जेव्हा तिकडे होतो ना तुमच्या इकडे बसलेलो, मी तिकडे बसायचो लास्ट मध्ये, आणि मी या सरांना पण बघितलं इकडे कधी कधी ओरडत होते ना, हे शांत राहा, तर मी ते होतो. आमचे पीटी सर यायचे आमच्याकडे, तर हे शांत राहा हार्दिक आवाज नको करू. तर आय वॉज इन दॅट कॅटेगरी, लाईक अ स्पोर्ट्स पर्सन इन स्कूल, दॅट कॅटेगरी. ॲव्हरेज इन स्टडीज, टॉपर नव्हतो मी. तर वन ऑफ द मोस्ट फिअर्ड वर्ड्स स्कूल मध्ये माझ्यासाठी काय होतं? फेलियर. बरोबर? तसंच इंडियन क्रिकेट टीम, चंद्रयान मिशन आधी फेल झाले होते, राईट? बट लेट मी टेल यू वन थिंग, इन लाईफ द लेसन्स विच यू लर्न फ्रॉम फेलियर, दोज आर द मोस्ट इम्पॉर्टंट लेसन्स दॅट यू विल हॅव. बिलीव्ह मी. आफ्टर फेलियर काय असतं? लर्निंग. काय करायचं? लर्निंग. लर्निंग कसं करणार? नॉलेज. आफ्टर लर्निंग यू विल गेन व्हॉट? नॉलेज. देन कम्स क्रिएटिव्हिटी. सो माय ओनली point out here is that never get demotivated because of any failure in school or in life in general. Because after failure, it will come learning, and have an aim in life. Okay, always have an aim in life. If you have an aim in life, doesn't matter if you fail, if you lose, if you win. Work hard, work very hard, and then you will ultimately be successful and achieve that aim that you have. And you know, in English, there is one very common saying that they say that dreams do come true, right? But for dreams to come true, you have to start dreaming, right? So at this very young age, मी फक्त तुम्हाला हे सांगणार, dream big, okay? Work hard. Do not think about failure, because failure will teach you important lessons. For me, I was an average student. Okay, sports खेळायचो, mid-range rank यायची, everything. Okay, but then I worked hard. I knew what my aim was. मला एकदी डॉक्टर बनायचो. After sports, after everything, I worked hard. Indian exam दिली. 2 लाख students बसतात exam मध्ये. सायन हॉस्पिटल मध्ये admission भेटलं मला, which is one of the top. Never a topper. I'm talking about myself. Never a topper in school, but I had that aim. Sports taught me hard work. Sports taught me failure, how to get out of that failure. And ultimately, if you have an aim, if you work hard, you will achieve that aim no matter what. Okay? So thank you. आणि full मजा करायची स्कूल मध्ये, because this is the best time of your life. पण अभ्यास पण करायचा. थँक्यू सर. यशस्वी होण्याचा मंत्र त्यांनी आम्हाला दिलेला आहे. अपयश पचवायला शिका, सतत शिकत राहा आणि सरांप्रमाणे इतरांसाठी प्रेरणादायी होणार. त्यानंतर संस्थेचे सर्वच पदाधिकारी विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन देत असतात, मुलाचे मार्गदर्शन करत असतात. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. सर्वप्रथम मी आमंत्रित करते संस्थेच्या सदस्या किंवा माझी मुख्याध्यापिका सह माननीय असलेल्या अभिनंदन. मंचावरील उपस्थित मान्यवर, माझे विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, आता या दोघांनी सांगितलं तेच मी सांगणार होते की यांच्यापुढे लहानपणापासूनच ध्येय होतं, एक ठरवलेलं होतं आणि
उत्कर्षा ही आमच्या सिटीमध्ये राहत असल्या कारणाने मला माहिती आहे की तिने किती श्रम घेतलेले आहे. 12वी नंतर तिने शाळेपासूनच ठरवलेलं होतं की आपण डॉक्टर व्हायचं आणि त्याच्यासाठी तिने खरंच अथानात प्रयत्न केले आणि मला अभिमान आहे की अशी खूप प्रयत्न करून मोठ्या पदावरती ती आता काम करते. तसंच तुम्ही देखील आतापासूनच एक मनाशी ठरवून ठेवा की आपल्याला इतक्या टक्के मार्क मिळालेच पाहिजे, आपल्याला हे व्हायचंच आहे. एक डोळ्याबरोबर समोर असल्यानंतर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा. आणि असेच आम्हाला चांगली उत्तर चांगले यशस्वी विद्यार्थी मिळवून हीच अपेक्षा ठेवते. धन्यवाद. त्यानंतर बालमंडळ विभागाचे सरचिटणीस त्यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन सांगायचं म्हणून मी उभा राहिलेला आहे. 2 मिनिटच घेणार आहे, जास्त नाही. आता जी ह्या विद्यार्थ्यांनी मिळवलेली आहे पहिली यशस्वी पायरी आहे. अजून त्यांना 2 तरी पायऱ्या म्हणजे 5 वर्ष 9वी पासून 5 ते 6 वर्ष आपण यश लागलं पाहिजे. यश मिळवण्याच्या मागे प्रयत्न करायचा. जसं बाईंनी सांगितलं यश खूप प्रयत्न करायला पाहिजे. उत्कर्षाने जसे केले तशी मेहनत करावी लागेल. आता मला फक्त 8 महिने साधारण 8 महिने सर्वसाधारण उत्सव वगैरे धरले घरातले तर आपण समोर बसलोय त्याचा विचार करायचा की मेहनत करणार, मी यशाच्या मागे लागणार. आणि हे 5 वर्ष जर तुम्ही 4 ते 5 वर्ष यशासाठी प्रयत्न केला, आयुष्यभर यश तुमच्या मागे लागणार. नको म्हटलं तर यश मागे येत राहणार. जसं उत्कर्ष आता सरावर बोलते, मला तर ऐकल्याबरोबर एकदम वाटलं कुलकर्णी सरांची मुलगी किती मोठी झाली. हे दिसलं पाहिजे प्रत्येकाला. फक्त 8 महिने आपण श्रम करायचे. शक्यतो टीव्ही कमी बघायचा, मोबाईल कमी बघायचा, वाचन जास्त करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्राह्मण मुहूर्त असतो साधारण 4:30 नंतर 6:30 पर्यंत. या वेळात जर उठून अभ्यास केला, कालचा शिकवलेला शिक्षकांनी शिकवलेला अभ्यास जर डोळ्यात घालून घातला तर 10वीला तुम्हाला 5 तास अभ्यास करावा लागणार नाही. 5 तास अभ्यास करायची जरूर नाही. कालचा शिकवलेला ब्राह्मण मुहूर्ताला साधारण 5-5:30 ला उठून 6:30 पर्यंत 1 तास केला. अनुभव सांगतो, माझा अनुभव. सकाळी खूप ब्राह्मण मुहूर्ताला आपल्याला लक्षात राहतं आणि आजच्या दिवशीचा आता सांगितलं जास्त 5 तासाची जरूर नाही. तुम्ही जसं मुख्याध्यापिका आता त्यांनी सांगितलं आम्हाला 15 ते करणार आहे या दृष्टीने असा विचार करा. 1 वर्ष तुम्ही आत्ता सध्या करा म्हणजे 11, 10वी झाल्यानंतर आपल्याला 12वी दुसरी पायरी पार करायची आहे. नंतर यश तुमच्या माहिती असेल. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री कुलकर्णी सर. मंचावरील मान्यवर शिक्षक शिक्षिका आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 9वीत किती जण गेले? 9वीत गेलेले नाही, पण 9वी पास झालेले किती आहे? सगळे 9वीत गेलेले आहे. आता 9वी पास झाले आणि 10वीत गेले. आता मी तुम्हाला सांगतो, त्यांचं कोणाचंच ऐकू नका. तुम्ही स्वतः ठरवा तुम्हाला किती अभ्यास करायला लागणार आहे. 1 तास पण असेल, 3 तास पण असेल, 5 तास पण असेल आणि 10 तास पण असेल. पण तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे ठरवा की आपल्याला किती अभ्यास करायला पाहिजे आणि नियमितपणे तेवढा अभ्यास कराच.
मग यश तुमचंच आहे. आता एक गोष्ट सांगा मला की आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगितली गेली. काय सांगितली गेली? आपलं ध्येय ठरवा. किती लोक ठरवणार आहेत ध्येय आपलं? छान. आता मला सांगा, हे ध्येय तुम्ही कधीपर्यंत ठरवणार? लवकरात लवकर तुम्हाला ध्येय ठरवायचंय. आणि ध्येय ठरवणार कसं? ध्येय ठरवताना तुम्ही काय विचार करणार? तर साधी गोष्ट आहे, तुमची स्वतःची आवड कुठली आहे? तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये जास्त पुढे यावं असं वाटतंय? म्हणजे तुमचा कल कुठल्या बाजूला आहे? आपल्याकडे शाळेमध्ये कल तपासणीचा पण आहे झालेला, तर त्याच्यातून आपल्याला कुठल्या बाजूला जायचं आहे ते पण आपल्याला कळू शकतं. तर अशा तऱ्हेने आपल्या आवडीनुसार आपण कुठल्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो ते ध्येय आपण निश्चित करायचं आहे. ते ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न, हेच आपलं या वर्षभराचं काम आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही अशाच तऱ्हेने उत्तम तऱ्हेने मार्ग करून या स्टेजवर या, तेव्हा तुमचा आनंद तुम्ही विचार करा केवढा प्रचंड असेल. आम्हाला काय हवंय? 100 मार्क मिळवणारी मुलं आहेत. खेळामध्ये वर्ल्ड कप जिंकून आणणारी मुलं आहेत. अशी सगळ्या तऱ्हेची मुलं आहेत आपल्याला. आणि सगळ्यांना आपली शाळा प्रोत्साहन देते. 10वी झाल्यावर पुढे काय करायचं असा प्रश्न आला. शाळेने काय केलं? शाळेने लगेच ज्युनियर कॉलेज सुरू केलं. सगळ्यांना माहिती आहे आपल्या शाळेत पश्चिमेला ज्युनियर कॉलेज सुद्धा आहे. 10वी झाल्यावर 11वीला जाऊन 11वी 12वी करतानाच आयुष्यामध्ये अर्निंग करायला सुरुवात, पैसा मिळवायला सुरुवात, अशा तऱ्हेचे कोर्स तिथे आहेत. आपल्या सगळ्यांच्या समोर आपली शाळा अशा संधी ठेवते आहे की त्या संधीचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे. 11वी 12वी आपल्या शाळेत करायला मिळणं त्याच्यासारखा अजून आनंद नाही. त्यामुळे सगळ्या 10वीला येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना या पर्यायाचा विचार करायला पाहिजे की मी माझ्या शाळेतून 11वी 12वी करेन. वेगवेगळे विषय, कॉम्प्युटर सगळ्यांचा आवडता विषय. कॉम्प्युटर मध्ये आपल्याकडे शाळेत शिक्षण आहे 11वी 12वीचं. हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम त्याचं आपल्याकडे शिक्षण आहे. ऑफिस मॅनेजमेंट, अकाउंट्स याचं शिक्षण आपल्याकडे आहे. आणि ह्या सगळ्या सोयी आपल्या शाळेने आपल्यासाठी आपल्या शाळेतच दिलेल्या आहेत. तर नक्कीच याचा विचार करा आणि याचा फायदा घ्या. एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि आपल्या आयुष्यातले जे आपण ध्येय ठरवलंय ते प्राप्त करण्यासाठी अविरत कष्ट करा, अथक परिश्रम करा आणि यश मिळवा. त्यानंतर सुसंस्कृत आचरण आणि निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या आहे असे आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मेंढरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद द्यावे. आजच्या आपल्या समारंभाचे प्रमुख पाहुणे वंडरफुल कपल डॉक्टर उत्कर्षा, डॉक्टर हार्दिक, शिक्षण प्रसारक मंडळातले माझे सगळे सहकारी, शाळेचे सगळे शिक्षक, सगळे शाळा बंद झाली ना प्रिलिम नंतर. 10वीची शाळा थांबते मग घरीच अभ्यास करायचा असतो, तेव्हा ती 5-6 ते तू सांगायचं विसरलीस ते त्यामुळे टेन्शन घेऊ नका. अरे बापरे शाळेमध्ये 5-6 तास घरी परत 5-6 तास असं नाही आहे.
की तिथे 5-6 तास ते असे होते. नंबर 1. नंबर 2, आता प्रोग्राम आपला जो समारंभ चाललाय तो खूप एखादी अशी मैफल जमून येते तसा हा प्रोग्राम चाललाय. आणि त्याची सुरुवात कशी झाली, आपले ते यशस्वी स्वागत केलं. तिथे कोरस टीम स्पिरिट हार्दिकने सांगितलं. तिथे कोरस जो होता, समूह होता, एकत्र येऊन सगळे गात होते ताला सुरामध्ये. तर त्यामुळे तो एक काय टीम झाली आजच्या समाजामध्ये. टीम स्पिरिट बाळगा, एकमेकांची मैत्री तुम्ही ठेवा, सांघिक भावना ठेवा आणि उत्कृष्ट यश मिळवा, असा तो एकंदर रंगत गेला, एक विषय बनून गेला या आजच्या कार्यक्रमाचा एक तो टोन बनून. आणि तोच टोन आपल्याला जपायचा आहे आणि पुढे वाढवत जायचंय. आणि त्यातनं नक्कीच तुम्ही सर्वजण यशस्वी व्हाल याची मला खात्री आहे. सर्व गुणवंत आणि मार्कवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन तर आहेच. जे 45% कमी मार्क मिळवून बरीच झेप त्या इयत्ता मध्ये घेतली त्यांचंही कौतुक आहे. पण आज मला जे आपली काही विद्यार्थी या SSCच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाही त्यांची पण मला आज आठवण येते. आणि मी आडुलकर बाई आणि सर्व शिक्षकांना असं सुचवेल की जरूर त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांचं काय नैराश्य असेल ते घालवा. आजच्या या समारंभाचं रेकॉर्डिंग यांची या दोघांची भाषणं त्यांना ऐकवा, दाखवा. आणि त्यांना जर काही अशी अभ्यासाच्या बाबतीत किंवा कुठच्या बाबतीत त्यांच्या मनात अडचण असेल तर त्यांना सर्वतोपरी आणि ही मदत किती मुलं आपली फक्त 4 मुलं आपली उत्तीर्ण होऊ शकली नाही. पण आज आपण यांचं आपल्या सगळ्यांचं कौतुक आपण त्यांनाही विसरता जाणार नाही. आणि त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी प्रयत्न करून पुन्हा त्यांना त्यांची नैराश्य त्यांचं दूर करून पुन्हा त्यांच्यामध्ये उमेद जाणवा आणि आवर्जून करावा असं मला सुचवावं असं वाटतं. पुन्हा सर्वांचं अभिनंदन करतो. तुम्ही खूप वेळ बसलाय, तुमचंही कौतुक करतो. आणि सर्व शिक्षकांचं कौतुक करतो आणि सर्व पालकांचं. शाळेमध्ये शिक्षक हे पालक असतात, घरी तुमचे आई वडील कुटुंबीय हे पालक असतात. जसं यांनी सांगितलं की या पालकांचा पण तुमच्या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे. कोचिंग, क्रिकेटचं कोचिंग, बॅडमिंटनचं कोचिंग, कुठल्याही खेळाचं कोचिंग, त्याच्यात सपोर्ट स्टाफ असतो. तसे हे आपले आधार आहेत. त्यांना त्या आधाराच्या सगळ्या आधारांचंही कौतुक करतो. तुमचं कौतुक आहे. तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं यश मिळवा, उत्कर्ष आणि हार्दिक सारखा आदर्श ठेवा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद. तुम्ही केलेल्या कौतुकासाठी आणि मार्गदर्शनासाठी सर धन्यवाद. कुणाकुणाचे नाव घेऊन मी कार्यकर्त्यांचा मेळ आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी मागे प्रत्येकाची साथ आहे. त्यामुळे त्या प्रत्येकाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते आपल्या शाळेच्या पर्यवेक्षिका आणि स्मृती जोशी. मंचावर उपस्थित तसंच सभागृहातील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. आभार प्रदर्शनाचं काम मला करायचंय. सर्वात प्रथम मी आभार मानणार आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी
डॉक्टर उत्कर्ष आणि डॉक्टर हार्दिक यांचे. डॉक्टर आणि उत्कर्ष आणि डॉक्टर हार्दिक पेक्षा ते तुमच्यासाठी आज उत्कर्ष ताई आणि हार्दिक दादा म्हणून तुम्हाला त्यांनी आज ते तुमच्याकडे मार्गदर्शन केलं आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य जे आहे ते आम्हाला सांगतंय की तुम्हाला किती आवडलेलं आहे. तर त्याबद्दल मी तुम्हा दोघांचे अतिशय मनापासून आभार मानते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कौतुक सोहळा पार पाडला. जी भरभरून बक्षिसं तुम्हाला मिळाली ती देणारे जे देणगीदार किंवा दाते होते ज्यांना आपण बाबा कोणी बऱ्याच पाहिलं पण नाही आपण आणि त्यांच्या नावाने आपण आज इतकी भरभरून बक्षिसं आपल्याला मिळालेली आहे. तर त्या देणगीदारांचे त्या दात्यांचे अतिशय मनापासून आभार. नुसते आभार नाही तर त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते. तसंच शिक्षण प्रसारक मंडळ आपल्या संस्थेने सुद्धा ही पारितोषिकं तुम्हाला दिलेली आहेत. तर शिक्षण प्रसारक मंडळाचे सुद्धा अतिशय मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे ते मान्यवर इथे उपस्थित आहेत. माननीय श्री मेंदळे सर, माननीय श्री कुलकर्णी सर, माननीय श्री वाळिंबे सर, माननीय श्री पराडकर सर, माननीय डॉक्टर अरुण तांबे सर, तसंच माननीय श्री बडे सर आणि आपल्या माननीय माजी मुख्याध्यापिका अधुरकर बाई सगळे वेळात वेळ काढून आलेला मुलांना आशीर्वाद दिले. आपले सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार. मला सांगितलं की आजचा कार्यक्रम मैत्री म्हणजे खरंच इतका देखणा कार्यक्रम आपला हा संपन्न झालेला आहे. तर या कार्यक्रमाला हातभार लावणारे सगळे शिक्षक आणि शिक्षकेतर या सर्वांचे अतिशय मनापासून मी आभार मानते. या एवढा देखणा कार्यक्रम होण्यासाठी अनेक गोष्टी इथे झालेल्या आहेत. अत्यंत सुंदर असं स्वागत गीत सादर झालं आणि ते खूप कमी वेळात बसवून घेणाऱ्या नाईकबाई आहेत आणि घाडी सर आहेत, वारकेबाई सुद्धा आहेत, त्यांचे खूप मनापासून आभार. संगीताची साथ करणारे आपले जे विद्यार्थी आहेत चिन्मय आणि नकुल त्यांचं विशेष त्यांचे मी आभार मानते. त्यानंतर बैठक व्यवस्था आहे. वरती वर्गांमध्ये आपले तुम्ही इथे बसलात पण वरती सगळी मुलं आपली उरलेली सुद्धा हा कार्यक्रमात लाईव्ह सहभागी झालेली आहे. ती युट्यूब वरून लाईव्ह चाललेला आहे प्रोग्राम तर ती पाहतायत आणि आपल्या बरोबर तिथे ती सहभागी होती. तर ही सगळी जी टेक्निकल व्यवस्था निर्माण केली त्याला तो सहाय्य केलं त्या तांत्रिक कामासाठी सुद्धा कुंभार सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे नितीन महाजन सर आहे. या सगळ्यांचे खूप मनापासून मी आभार मानते. पारितोषिकं मिळाली त्या पारितोषिकांचं जे काम करायला केलेलं आहे ते काम तुम्ही बघितलं. मगाशी पारितोषिक वितरणाच्या काम करायला ढवळे मॅडम आणि वारकेबाई यांचा सुद्धा मी खूप मनापासून आभार मानते. स्टेजची व्यवस्था फलक लेखन उत्तम असं उत्कृष्ट नेहमीच पाटोळेकर आपले करत असतात. तर यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे खूप मनापासून आभार. कोणाचं नाव जर चुकून माझ्याकडून राहून गेलं असेल तर त्याबद्दल आधीच क्षमा व्यक्त करते आणि त्यांचे पण आभार मानते मी. जे पालक वर्ग आहे आपल्या मुलांचं होणारं कौतुक पाहायला ते आलेले आहे इथे. त्यामुळे आमच्या कार्यक्रमाला आमचा कार्यक्रम खूप उत्कृष्ट झालेला आहे त्यांच्या उपस्थितीमुळे. तर त्यांचेही खूप मनापासून आभार. आणि आजचे जे उत्सवमूर्ती आहे ते पण त्यांचे क्लासेस वगैरे चालू झालेले असतील तर ते सर्व वेळापळ करून आलेले आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचे पण मनापासून आभार. आणि यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे तुम्ही सगळे विद्यार्थी जे तुम्ही आता गेले 2-2.5 तास शांतपणे खूप कार्यक्रम तुमच्या चेहऱ्यावरच दिसतोय मला की तुम्ही आज कार्यक्रम मला किती आवडलेला आहे आणि तुम्ही नक्की खूप खूप प्रेरणा घेऊन आहात त्या कार्यक्रमातून. तुमचे सगळ्यांचे आणि वर्गावरती बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे अतिशय मनापासून मी आभार मानते. कोणाचे आभार व्यक्त करायला राहिले असतील तर त्यांचेही मनापासून आभार आणि सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करते आणि माझं आभार प्रदर्शनाचं काम संपवते. धन्यवाद. धन्यवाद जोशीबाई. तुम्ही
सर्वांचे आभार व्यक्त केले, त्यासाठी तुमचेही मनपूर्वक आभार. आणि आता शेवटी काय बसायचंय? सॉरी, मला एक आधार जगदंबेला बघितल्यानंतर माझं राहिलं. अतिशय उत्कृष्ट अशी पाव्यांची ओळख करून देण्यात माझं होतं, पण माझ्या डोक्यातून मिस झालं. सॉरी जगदंबे, उत्कृष्ट पाव्यांची ओळख त्यानंतर आपले आभार. आणि आता शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करूया यासाठी मी आमंत्रित करते नववीचा विद्यार्थी पिंपळकर माथूर. काय असायचं आहे? डोळे बंद. करायची म्हणजे डोळे बंद. कार्यक्रम संपन्न झालेला आहे. यानंतर मंचावरचे जे मान्यवर आहेत ते हॉलच्या समोर जी बालमंदिरची खोली आहे तिकडे मी त्यांना आमंत्रित करणार आहे. आणि सभागृहातले जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकले तर सूचना देतील त्या पद्धतीने त्यांनी पुढचं कार्यक्रम ते सांगतील शिकले तर पहिल्यांदा मान्यवर आपण सगळे तिकडे जमणार आहोत. Praise
मित्रांनो, आपल्या ज्युनियर कॉलेजच्या टीमच्या चैताली मॅडम त्या सुद्धा मंचावर होत्या. तर मी कार्यक्रमाचा आपला जो हे आहे आपला जो प्रोटोकॉल सोबत मला थोडा मुली चुकलाय त्याबद्दल मी क्षमा व्यक्त करते आणि त्यांचे सुद्धा आभार मानते चैताली मॅडमचे. मॅडम क्षमा असावी, आपले पण खूप आभार. पाहुणे हॉलच्या डाव्या बाजूने जातील. आपण डाव्या बाजून पाहुण्यांना निरोप देऊया. आजचे सत्कारमुखी आहेत ते सत्कारमुखी विद्यार्थी, त्यांचे पालक सुद्धा समोरच्या पार्लमेंटच्या बोलण्यामध्ये येणार आहेत. त्यांनाही मी आमंत्रित करते. स्कॉलरशिपच्या जन्मसत्तामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक सुद्धा समोरच्या रूममध्ये येतील, त्यांनाही मी आमंत्रित करते.